नमस्कार. भारतात महिला सक्षमीकरणाबद्दल आपण खूप ऐकतो, खूप बोलतो, पण कायद्याच्या पुस्तकांपासून ते घराच्या उंबरठ्यापर्यंत खरं चित्र काय आहे? चला तर मग या प्रणालीगत आव्हानांना आणि त्यावरच्या उपायांना जरा जवळून पाहूया, म्हणजे सगळं काही आपल्या समोर स्पष्ट होईल. मिशेल बॅचलेट यांचं हे वाक्य बघा. जेव्हा एका महिलेला सक्षम केलं जातं तेव्हा ती बदलाची उत्प्रेरक बनते. किती खरं आहे नाही का? म्हणजे जेव्हा आपण एका महिलेला सक्षम करतो तेव्हा आपण फक्त एका व्यक्तीला मदत करत नसतो, तर खरं तर संपूर्ण समाजात बदलाची एक ठिणगी टाकत असतो. याच विचाराने आपण पुढे जाऊया. तर आपण हे कसं समजून घेणार आहोत? आपण 5 टप्प्यांतून जाणार आहोत. सगळ्यात आधी दुर्बलता म्हणजे नेमकं काय हे बघू, मग काही आकडेवारी पाहू जी आपल्याला जमिनीवरचं वास्तव दाखवेल. त्यानंतर या सगळ्यामागे कारणं काय आहेत ती शोधू. मग पाहू की बदलासाठी काय काय प्रयत्न झाले आहेत, आणि शेवटी राजकीय सत्तेच्या दिशेने महिलांची वाटचाल कशी आहे यावर एक नजर टाकू. चला तर मग थेट पहिल्या मुद्द्यावर येऊया. आपण जेव्हा दुर्बळ घटक असं म्हणतो तेव्हा त्याचा नक्की अर्थ काय होतो, आणि या घटकांना मदत करणं, त्यांना सक्षम करणं देशासाठी इतकं महत्त्वाचं काय आहे? चला हेच समजून घेऊया. आणि इथे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घ्यायला हवी. दुर्बलता ही कुणाची व्यक्तिगत चूक किंवा कमीपणा नाहीये. नाही, तर ती आपल्या सामाजिक रचनेचा, आपल्या सिस्टीमचा परिणाम आहे. याच सिस्टीममुळे काही गटांना पद्धतशीरपणे संधी आणि हक्कांपासून दूर ठेवलं जातं. मग साहजिकच प्रश्न येतो की सरकार या घटकांसाठी कल्याणकारी योजना का आणतं? तर हे फक्त काहीतरी चांगलं काम करायचं म्हणून नाहीये. यामागे ठोस कारणं आहेत. पहिलं म्हणजे हे आपलं घटनात्मक कर्तव्य आहे. दुसरं, देशाच्या आर्थिक विकासासाठी हे गरजेचं आहे. आणि तिसरं, एक मजबूत राष्ट्र उभं करण्यासाठी हा एक सामाजिक पाया आहे. पण हे सगळं झालं कागदावरचं बोलणं. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे? जमिनीवरचं वास्तव काय आहे? चला आता काही आकडे पाहूया. आणि हे आकडे आपल्याला थेट सांगतील की ह्या समस्या महिलांच्या आयुष्यावर किती खोलवर परिणाम करतात. हा आकडा बघा, 23.3%. म्हणजे आज भारतात दर 4 तरुण महिलांपैकी जवळजवळ एकीचं लग्न तिच्या वयाच्या 18व्या वर्षाआधीच लावून दिलं जातं. विचार करा, बालविवाह म्हणजे फक्त तिचं शिक्षणच थांबत नाही, तर तिचं आरोग्य, तिचं स्वातंत्र्य, तिचं भविष्य सगळंच हिरावून घेतलं जातं. आणि आता हा आकडा 97, हा आहे आपला माता मृत्यूदर. याचा अर्थ प्रत्येक 1,00,000 बाळांच्या जन्मावेळी 97 मातांना आपला जीव गमवावा लागतो. हे फक्त आकडे नाहीत, या आपल्या आरोग्य व्यवस्थेतील त्या गंभीर त्रुटी आहेत ज्याची किंमत कित्येक जणींना आपल्या जीवानं मोजावी लागते. आता हा आकडा तर आणखीनच काळजीत टाकणारा आहे. जवळजवळ 29.3%. म्हणजे जवळपास दर 3 विवाहित महिलांपैकी एकीने घरगुती हिंसाचार अनुभवला आहे. मग तो शारीरिक असो, लैंगिक असो किंवा भावनिक. विचार करा, आपल्या आजूबाजूलाच हे घडत आहे. आता जरा आर्थिक बाजू पाहूया. ग्रामीण भागात बघा, पुरुष दिवसाला 407 रुपये कमवतोय, तर त्याच कामासाठी महिलेला मिळतायत फक्त 286 रुपये. आणि शहरात तिथेही तीच परिस्थिती. ही फक्त पैशांमधली तफावत नाहीये, तर ही संधींमधल्या असमानतेचं एक भयाण वास्तव आहे. आणि हा आलेख, हा तर आपल्या प्रत्येकाच्या घरातली गोष्ट सांगतोय. महिला दिवसातले 330 मिनिटं म्हणजे जवळजवळ 5.5 तास अशा कामात घालवतात ज्याचा त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही. आणि पुरुष फक्त 101 मिनिटं. ही दरी किती मोठी आहे बघा. म्हणूनच या कामाच्या बोजाला एक प्रकारचा अदृश्य श्रमकर किंवा इन्व्हिजिबल लेबर टॅक्स म्हटलं जातं. हा असा टॅक्स आहे जो दिसतो कोणालाच नाही, पण तो महिलांची वेळ आणि ऊर्जा दोन्ही शोषून घेतो. तीच वेळ आणि ऊर्जा जी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालण्यासाठी वापरू शकल्या असत्या. ठीक आहे, आपण आकडे पाहिले, वास्तव पाहिलं. पण आता प्रश्न हा आहे की असं का होतंय? या सगळ्याच्या मुळाशी काय आहे? चला आता या असमानतेची खोलवर रुजलेली कारणं शोधूया. तर या विषमतेची मुळं अनेक ठिकाणी आहेत. एक तर खोलवर रुजलेली पुरुषसत्ताक पद्धत, मग आहेत सामाजिक रूढी आणि परंपरा, मासिक पाळीसारख्या विषयांवरची लाज आणि भीती. त्यासोबतच आहे व्यापक हिंसाचार आणि आर्थिक असमानता. आणि हे सगळं एकमेकामध्ये इतकं गुंतलेलं आहे की एकातून दुसरं आव्हान उभं राहतं. आणि याच पुरुष सत्तेचं एक उत्तम किंवा खरं तर वाईट उदाहरण म्हणजे सरपंच पती संस्कृती.
म्हणजे काय, तर कागदावर सरपंचपदी एक महिला निवडून येते, पण गावचा कारभार चालवतो तिचा नवरा किंवा घरातील पुरुष. पद महिलेकडे, पण सत्ता पुरुषाच्या हातात. याला म्हणतात छद्म प्रतिनिधित्व. आता इतकी सगळी आव्हानं पाहिल्यावर वाटू शकतं की यावर काही उपाय आहे की नाही. तर हो, या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारने कायद्यांची आणि योजनांची एक चौकट उभी केली आहे. चला बघूया ती काय आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक महत्त्वाचे कायदे आले. 2006 मध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा आला, 2005 मध्ये घरगुती हिंसाचाराविरोधात कायदा आला, 2013 मध्ये कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळापासून संरक्षण मिळालं आणि 2017 मध्ये तर 26 आठवड्यांची पगारी मातृत्व रजा देणारा कायदा आला. म्हणजे एक कायदेशीर कवच तयार करण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय. पण फक्त कायदे करून भागत नाही, नाही का? म्हणून प्रत्यक्ष मदत पोहोचवण्यासाठी पण काही यंत्रणा आहेत. जसं की सखी केंद्र, जिथे पीडित महिलांना एकाच ठिकाणी वैद्यकीय, कायदेशीर आणि मानसिक आधार मिळतो. किंवा काम करणाऱ्या महिलांसाठी सखी निवास आहेत. आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी तर प्रधानमंत्री मुद्रा योजनेसारख्या योजना आहेत, ज्या महिला उद्योजकांना विनातारण कर्ज देतात. चला, आता जरा भविष्याचा वेध घेऊया. विशेषतः राजकीय सत्तेच्या बाबतीत एक नवीन ऐतिहासिक कायदा आलाय, जो सगळं चित्र बदलू शकतो. तो काय आहे आणि आपण जगाकडून काय शिकू शकतो हे पाहूया. हा कायदा आहे नारी शक्ती वंदन अधिनियम. याचं वचन खूप मोठं आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 1/3 जागा राखीव ठेवण्याचं. पण यात आव्हानंही आहेत. याची अंमलबजावणी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतर होणार आहे. आणि हो, इथेही सरपंचपती संस्कृतीचा धोका आहेच. मग इथे खूप महत्वाचा प्रश्न उभा राहतो. धोरण तर बनवलं, पण त्याचं खऱ्या सत्तेत रूपांतर कसं होणार? फक्त आरक्षण देणं पुरेसं आहे का, की खरंखुरं सक्षमीकरण घडवण्यासाठी अजून काहीतरी करावं लागेल? याचं उत्तर कदाचित आपल्याला नॉर्वेच्या उदाहरणावरून मिळू शकतं. त्यांनी काय केलं? त्यांनी फक्त कंपन्यांच्या बोर्डवर महिलांसाठी 40% कोटा नाही ठेवला, तर त्याचबरोबर महिलांच्या कौशल्य विकासात, त्यांना मार्गदर्शन करण्यात आणि कामाच्या ठिकाणी एक सर्वसमावेशक संस्कृती तयार करण्यातही गुंतवणूक केली. म्हणजे संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी तयारीही करून घेतली. आणि हाच विचार आपल्याला शेवटी करायचा आहे. आरक्षणामुळे महिलांसाठी सत्तेचा दरवाजा नक्कीच उघडू शकतो, पण त्या खोलीत फक्त प्रवेश करून चालणार नाही. त्या खोलीची मालकी मिळवण्यासाठी काय करावं लागेल? फक्त उपस्थितीचं रूपांतर खऱ्या प्रभावी नेतृत्वात कसं करायचं, यावर आपल्याला खूप खोलवर जाऊन विचार करावा लागेल.